नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी चैताली शांताराम सुर्वे। तर आज मी घेऊन आली आहे आपली लाडकी नलिनी काकू आहे त्यांच्या। मी कोलिनबाई या रेस्टॉरंटला गेली होती आणि तिथे एंट्री केल्यानंतर बोर्ड लावला होता त्यांचा मस्त असा। त्याचबरोबर बाजूला व्ही रोटी एंट्री केल्या त्याचबरोबर त्याच्याच बाजूला एक बोट ठेवली होती आणि बोटीने शोभा वाढवली होती कोलिनबाईंची। आणि त्याचबरोबर समोर ज्या त्या शूटिंग करतात ना, तर नवीन जे हाऊस बनवलं आहे ते हाऊस मला समोर दिसलं आणि बाहेरच चूल होती। बरं, खूप साऱ्या वस्तू होत्या गावच्या आणि त्या तुम्ही बघतच आहात माझ्या व्हिडिओ दरम्यान। ते असं आहे त्यांचं शूटिंगचं घर। छान असं तोरण होतं घराला आणि गावचा फिलिंग यावं असं त्यांनी बनवलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या सुकलेल्या ज्या केळीच्या पानाच्या हे जे असतात ना, झाडाच्या छावल्या, त्यांचं त्यांनी या बनवले होते या साईडला पूर्ण। त्यामुळे त्याला अजून उठाव येत होत्या। त्याचबरोबर इथे सिटिंग अरेंजमेंट होत्या, इथे सगळं काउंटर होते, इथे ह्या साईडला किचन होतं आणि पूर्ण नारळ केळी यांच्या बागा होत्या पूर्ण। त्याच्यामुळे काय होतं, केळीची पानं सुकली ना, मग त्यांनी ते पूर्ण राऊंडच हे केलेलं आहे त्यांनी। म्हणजे आपण जसं आपण काय काय ठिकाणी बघू पत्रे लावतो हे लावतो, तर त्यांनी पूर्ण साईडला केळीच्या पानांचं हे केलेलं आहे। त्याचबरोबर इथे भरपूर सिटिंग होत्या, इथे गाणं ठेवलेलं होतं, म्युझिक वाजत होतं, त्याचबरोबर लोक डान्स करत होते। इथे सिटिंग अरेंजमेंट खूप आहे। त्याचबरोबर इथे पाळणा होता, माझा अजून जेवण यायला टाइम होता म्हणून मी इथे वेटिंग करत होते। खूप थोडा टाइम लागत होता आणि तोपर्यंत माझं मी बोलली चला अजून शूट करते, असं इकडे सर्व हे आहे बघा। त्याचबरोबर माझा तो नंबर आला, तो नंतर हे असं हे ठेवलेलं आहे बघा। तर माझा नंबर आला, मग मी गेले जेवायला। तर मी मागवलं होतं चिकन थाली आणि चिकन थालीमध्ये बघा मस्त अशी भाकऱ्या आणि सोलकढी, चिकन होतं सुक्क आणि थोडं रस्स्याचं होतं। तर मी टेस्ट केलं, खूप छान होतं जेवण। त्याचबरोबर नंतर मी तुम्हाला एक सांगते, अलिबागला आहे। अलिबाग रोडला तुम्ही डेपोला आलात ना अलिबागला, की तिथून यांच्या हॉटेलला जायला बस आहेत, रिक्षा आहेत शेअरिंग, आणि मग तिथूनच समोरच आहे रोडवरतीच। तर खूप छान असं हॉटेल, नलिनी काकूंचा तिथे फोटो सुद्धा लावलाय, तर तुम्हाला शोधायची एवढी गरज पण लागणार नाही, लगेच समोरच दिसेल तुम्हाला। मग माझं चिकनचं खाल्ल्यानंतर मी सोलकढी प्यायली, त्याच्यानंतर मग मी मागवली सुरमई थाली। तर सुरमईचे 2 तुकडे होते, जवळा होता, सोलकढी होती, कांदा लिंबू होता आणि भाकऱ्या होत्या 2, आणि त्याचबरोबर कोलंबीचं कालवण होतं। आपल्याला अनलिमिटेड भात होता, कोलंबीचं कालवण सुद्धा अनलिमिटेड होतं। त्यामुळे खूप छान होतं, प्राइस पण खूप रिझनेबल आहेत आणि ताजी ताजी आपल्याला मच्छी खायला भेटेल तिथे। तर माझं खाऊन झाल्यानंतर मी तिथेच बाजूला नलिनी काकूंचा कोकण फूड बाजार म्हणून स्टॉल आहे, तिथे गेली मी त्या दुकानामध्ये। खूप छान आहे वस्तू, मी काही घेतल्या आणि तिथून निघत असताना मला नलिनी काकू भेटल्या, त्यांच्यावर मी थोडा व्हिडिओ बनवला आणि त्याचबरोबर मी त्यांच्यावर फोटोशूट केले। तर हा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मी पुढचे ब्लॉग घेऊन येते, तोपर्यंत बाय बाय। नक्की तुम्ही सुद्धा जा अलिबागला नलिनी काकूच्या हॉटेलला।